नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार बांधवांनो, आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रात सरकारी निमसरकारी स्वराज्य संस्था येथे ठेकेदार पद्धतीचा रोग वाढत चाललेला आहे आणि सरकार वाढवत आहे हे आपल्याला दिसत आहे. सरकार कामगारांच्या बाजूला नाही हे तुम्ही सतत पाहत आहात. म्हणून आता आमचे शेवटले आव्हान आहे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्याचे कामगार, कंत्राटी कामगार यांनी कंत्राटी कामगार पद्धतीच्या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेण्याची आता वेळ आलेली आहे. फक्त 2-4 लोक बोलणार म्हणून कंत्राटी कामगार पद्धती बंद होणार हा बदल कधीही घडू शकणार नाही. आजार जुना आहे आणि या आजारावर फक्त औषधाची चर्चा करून आता चालणार नाही. या कंत्राटी व्यवस्थेवर लोकशाही मार्गाने निर्णायक उपचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कामगारांना फक्त कमेंटमध्ये कामगार पद्धती बंद झाली पाहिजे, मी तयार आहो, असे लिहून चालणार नाही. आता प्रत्येक कामगारांनी 36 जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे. पुढे या, संघटित व्हा आणि आपल्या हक्काच्या या लढ्यात सामील व्हा. कारण आजार जर जास्त वेळ राहिला तर तो नासूर होतो आणि मोठी बिमारी होतो, आणि मोठी बिमारी झाली की आयुष्य संपते. कंत्राट कामगार पद्धती ही आता कॅन्सर सारखी झालेली आहे आणि या व्यवस्थेचा, या बिमारीचा एकच उपाय आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 36 जिल्ह्यातील संपूर्ण कंत्राटी कामगार एकत्र या आणि निर्णायक लढा द्या. जय हिंद, जय सारथी. मी अनंतपुरी, वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन, अध्यक्ष संस्थापक, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद, जय सारथी, जय कामगार.